खर्च अर्थातच माकुणसार प्रीमियर लीग 2024चा हा शानदार असा सोहळा देखणं आणि दैदिप्यमान असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून मात्र कुठला संघ पुढे जाईल अर्थात जर आपण पाहिलं तर सद्गुरू 11 या संघाने मात्र आता पॉइंट्स टेबलला टॉप केले, परंतु हा सामना मात्र लीडर राहण्यासाठी असेल आणि संजीवनी 11 या संघाचा मात्र प्रवास थांबलाय कालच्या दिवसातच. आज जर आपण पाहिलं तर पाहूया एक औपचारिकता म्हणून तुम्हाला चला प्लीज मॅच चालू करायचं आहे. इन ऍक्शन रोहिल मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पंचांच्या भूमिकेत प्रणितला आपण पाहू शकाल. मॅच चालू करायचं प्लीज. वेळ बघा आता वाजलेले आहेत ते म्हणजेच 1:45. आणखीन आपल्याला बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत मित्रांनो, त्या अनुषंगानं थोडीशी घाई करा. तुम्हाला विनंती करतोय, थोडीशी घाई करायची आहे. पाहिजे का रे दुसरा? दुसरा पण पाहिजे. फोन फोन दुसरा पाहिजे का? थँक्यू सो मच. आता मात्र आपण पाहतोय अक्षय पवार लेफ्टी, अक्षय गोवळकर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर डाव्या हाताचा आणि गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज केतन आपण पाहतोय. अक्षय आणि मुकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून आपण पाहतोय महत्वपूर्ण सामना असेल तो म्हणजेच आपण पाहतोय अगदी पहिल्या चेंडूवर डाऊन द ग्राउंड अक्षयच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर शंखनाद. षटकारानं मात्र सुरुवात गुड स्टार्ट, क्वालिटी स्टार्ट आणि जी सुरुवात असायला हवी ती मात्र अक्षयने करून दिली आपल्या संघासाठी. सुपर बॅटिंग. थँक्यू सो मच. एक चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. येणारे आणखीन चेंडू जर आपण पाहिले तर या षटकात पहिल्याच चेंडूवर चांगली फटकेबाजी. आता मात्र शफल होऊन अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जर आपण पाहिला तर इथून बाईच्या स्वरूपात सिंगल मिळाली. आता मुकेश ठाकूर हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 चेंडू आणि 7 धावा. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रणित मात्रे, तर एका बाजूला आपण पाहू शकाल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजितला आपण पाहू शकाल अंपायरच्या भूमिकेत. तर जाऊया मॅचकडे. मागच्या मॅचमध्ये राज पर्व राजेशजी वैद्य सरांचा संघ अतिशय चांगलं बॅटल त्यांच्या माध्यमातून राहिलं. जाऊया मॅचकडे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी मुकेश ठाकूर यांचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मधून चत्रक्षक पुढे सरसावतोय आणि धावसंख्या मात्र 1 मिळाली. 3 चेंडू आणि 8 धावा. अगदी मात्र लीग स्टेजचा शेवटचा सामना. यानंतर मात्र आपण पाहतोय महत्वपूर्ण लढती चालू होतील. अर्थातच आपण पाहतोय क्वालिफायर 1, तदनंतर एलिमेंटर 1, तदनंतर आपण पाहतोय एलिमेंटर 2 आणि तदनंतर फायनाले. असं मात्र आपण पाहतोय अतिशय देखणा अशी मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं राहिलं. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला अक्षय गोवळकर यांचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क असायला हवा तसा मात्र होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव येतोय. स्विंग अँड मिस. केतनने मात्र पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा मात्र परिस्थितीची जाण त्याला आहे. आपण कालच्या दिवसात देखील चांगला खेळ दाखवला होता. सकाळच्या सत्रात देखील केतनची बॅट बोलली गेली आणि तदनंतर दुपारच्या सत्रात देखील विथ द बॅट अँड विथ द बॉल अतिशय चांगली गोलंदाजी अक्षय गोवळकर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीच आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला खेळला आहे. चेंडू मात्र निघून जाईल. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 12 या फलकावरती. अगदी शेवटचा चेंडू असेल. 4112 ऍक्टिव्हाची गाडी कोणाची आहे? 4112 जी ऍक्टिव्हा कोणाची आहे तर ती प्लीज थोडीशी बाजूला काढायची आहे. जी कोणाची गाडी असेल ऍक्टिव्हा 4112 जी कोणाची गाडी असेल तर प्लीज थोडीशी शिफ्ट करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी जर आपण पाहिलं तर आता शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि केतन विरुद्ध अक्षय गोवळकर ही लढत आपल्याला बघायला मिळतं. रिव्हर्स स्वीपचा फटका. अतिशय चांगला स्ट्रोक.
प्लीज ती गाडी कोणाची आहे ती अर्जंट काढायची आहे. जेवणाचा टेम्पो आतमध्ये आणायचा आहे प्लीज, विनंती असेल. थँक्यू सो मच. पहिल्या षटकात तब्बल अक्षय गोवळकर यांनी मात्र धावांचं थैमान घातलं. धावा मात्र पहिल्या षटकात तब्बल मिळवल्या, त्या म्हणजे 16. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. तर पवन भोईर हा मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. अगदी थोड्याच वेळात जेवणाची देखील इथे सुविधा मात्र पूर्ण होत आहे आणि थोड्याच वेळात आपण जेवण जसं येईल तसं प्रत्येक खेळाडूंनी मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आज मात्र मकर संक्रांतीच्या शुभौचित्याने साधून आलेली स्पर्धा आणि अगदी अंतिम दिवसात आपण पाहतोय आणि अंतिम लीग स्टेजचा सगळ्याधिक शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. चला मॅच चालू करायचा आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 2. पवन गोलंदाजी मार्कवर राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंचांच्या डावीकडून उजव्या हातांना गोलंदाजी करतोय. सिंगल परिपूर्ण झाली. या सिंगलने मात्र तुम्हाला समाधानी व्हावं लागेल, कारण चांगली फेकी मात्र आपण पाहतोय डीप मिड विकेट मधून आली. धावसंख्या 1 मिळते आणि या धावसंख्या 1 ने धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 17 ऑन दी स्कोर कार्ड. शेड्यूल तुमचं कसं सेट होतं ते बघावं लागेल. नाही, पहिले डायरेक्ट क्वालिफायला गेली, सेमीफायनल फायनलला जाईल त्याच्यात. तर जाऊया मॅचकडे, जिथे धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचतोय. अर्थात 17-17 षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते अर्थात दुसरं, आणि दुसऱ्या षटकातले चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 1. गोलंदाज पुन्हा एकदा पवन तयार. डाव्या हाताचा फलंदाज अक्षय गोवळकर. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिलंय. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. सरळ बॅटने अतिशय चांगलं क्रिकेट अक्षय गोवळकरकडे आहे, परंतु आता रिव्हर्स स्वीपचे फटके ट्राय करतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चेंडू इथे डॉट होता, परंतु यष्टीरक्षक यांच्याकडून झालेली चुकी आणि धावसंख्या मात्र तुम्हाला मिळाली इथे 1. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. MSF प्रेझेंट अकुंचार प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. लाईव्ह जोडलेले श्रोते त्यांचं देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आकाश पाटील यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये देखणं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. आकाश पाटील यांना जर चेंडू बीट करत असता तर कदाचित चेंडू चौकारापर्यंत जाण्याची दाट शक्यता होती, परंतु आकाश याने मात्र चेंडूला फील्ड केलं. आता मात्र अक्षय गोवळकर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चौथा चेंडू खेळण्याचा त्याला मान मिळेल या षटकातला. अक्षय फुलरलेचा चेंडू होता. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड यूज केलं या गोलंदाजानं. अतिशय सुंदर रीतीनं गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय. पहिल्या षटकात तब्बल धावा 16 आल्या, परंतु या षटकात 4 चेंडूंमागे फक्त 2 धावा खर्च करतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, सुपर लाईन और लेंथनं गोलंदाजी. पंच मात्र सांगतात की हा चेंडू वाईड असेल. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 19 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉल मधला रंगणारा कडवा संघर्ष, अंतिम दिवस या स्पर्धेचा. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वेगावर बीट केलंय. वेगावर मात्र आपण पाहतोय थांबवलंय फलंदाज अक्षय गोवळकरला. अक्षय अपेक्षा करतोय की चेंडू वेगवान येईल, परंतु गोलंदाजाचं मात्र मिश्रण अक्षयला मात्र रीड करता येत नाहीये. अगदी शेवटचा चेंडू, धावसंख्या 19.
फुलर लेनचा चेंडू, हा चेंडू देखील डॉट येतोय, परंतु यष्टिरक्षकाने केलंय चुकी आणि चुकीला माफी नाही. इथून सिंगल मिळाली. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 10ची सरासरी गाठत धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. येणारे आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी. 21 धावा फलकावर आहेत. 21 यस डीजे. धन्यवाद, थँक्यू. तर जेवणाची मात्र सुविधा इथे झालेली आहे. मी विनंती करीन कोणी जेवायला सुरुवात आपण करणार आहोत, तर जे असतील प्रेक्षक खेळाडू त्यांना विनंती आहे की प्लीज जेवणाची सुविधा झाली. समालोचन कक्षाच्या अगदी डाव्या हातावर, तर प्लीज आपण जेवणाचा आस्वाद घ्या. जाऊया मॅचकडे, जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि गोलंदाजी मार्कवर त्रिशाल हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मात्र जर आपण पाहिलं तर तिसरं षटक 5 षटकांचा मध्य, तिसरं षटक महत्वपूर्ण असतं. इथून मात्र मोमेंटम शिफ्ट होतं. 2 फलंदाज, अन्यथा बॅटिंग करणारा संघ, अन्यथा गोलंदाजी करणारा संघ. या षटकात जर विकेट आल्या तर मात्र गोलंदाजी करणारा संघ पुढे जातो, परंतु इथून जर धावा आल्या तर बॅटिंग करणारा संघ देखील त्याच वेगाने मात्र पुढे येत असतो. गोलंदाज तयार. त्रिशाल राईट हँड अराउंड विकेट. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढला इंटू द गॅप. अक्षय गोवळकरचा फटका. तिथे मात्र आकाश आहेत आणि आकाशला चेंडू बीट करत चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय अक्षय गोवळकर साठी मात्र हा चेंडू देखील चांगला होता आणि आकाश यांना पुन्हा एकदा मात्र बीट करत चेंडू निघून जातोय. सलगचा दुसरा. तिसऱ्या षटकात धावांचं थैमान टाकलंय. तिसऱ्या षटकात धावांची लयलूट चालू आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच 29 धावा. 29 ऑन दी स्कोर कार्ड. 29 फलकावरती. थँक्यू सो मच. धन्यवाद. सुंदर गीतांचा इथे सादरीकरण आपल्याला पाहायला मिळतं डीजे अमर यांच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे, जिथे स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच आता 29. चेंडू क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तिसरा. अक्षय गोवळकर यांनी मात्र ऑन साईडला खेचून खेळलेला फटका. धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच खराब फेकी. आणि मागे यष्टीरक्षक आपण पाहतोय मनीष ठाकूर यांचे चिरंजीव, अर्थातच आपण पाहतोय भार्गव आपल्याला पाहायला मिळतील. भार्गव मनीष ठाकूर हे मात्र आपल्याला विकेट किपर पाहायला मिळतात. ऑमटेक्स सफाळ्यामध्ये जी अकॅडमी आहे तिथे मात्र क्रिकेट अकॅडमीमध्ये खऱ्या अर्थानं विकेट किपर बॅट्समन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अर्थात तेच आपल्याला पाहायला मिळतात. येस, क्या बात आहे. अंडर 14 MCA क्रिकेटची स्पर्धा झाली. तिथे मात्र 108 चेंडून मागे 104 चेंडून मागे 109 धावा ज्यांनी लगावल्या, अर्थात तोच भार्गव आपल्याला पाहायला मिळतोय. भार्गव मनीष ठाकूर खऱ्या अर्थानं पिताश्रींचं कुस उघडून आलंय म्हणायला हरकत नाही, ज्या अनुषंगाने मात्र त्यांचा क्रिकेट राहिलेला आहे. तर आपण पाहू शकाल हिंदुस्तान जिमखाना मुंबई इथे मात्र
बेस्ट कीपर म्हणून ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे. अर्थात आपण पाहू शकाल भार्गव आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकाल अतिशय चांगल्या रीतीने खेळ मात्र खेळलाय. अंडर 14 मध्ये मात्र MCA मुंबई क्रिकेटसाठी 104 चेंडूंमागे 109 धावा ज्याने टोटावल्या असा मात्र भार्गव आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिल मात्र यांच्याकडून मात्र झेल सुटलाय आणि मात्र आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणाला इथे मात्र अतिशय सुंदर रीतीचा मात्र एक वेगळा सीन झाला. चेंडू मात्र निघून जातो सरळ सीमा पलीकडे आलाय चौकार. गेलेत का धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36-36 ऑन द स्कोर कार्ड. एका बाजूला जर आपण पाहिलं तर संजीवनी 11 तर एका बाजूला सद्गुरू 11. षटक क्रमांक 3चा खेळ मात्र पूर्ण होतोय आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच आतापर्यंत 36. नो लॉस बिनबाद जिंदाबाद अशी जोडी हर्षद सदानंद घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक उत्कृष्ट कॅमेरा वर्क ज्यांच्या माध्यमातून राहिलं दनसर गावाचं मात्र एक अनमोल रत्न म्हणून आपण पाहतोय हर्षद सदानंद घरत यांना आम्ही पाहिलंय अगदी चांगल्या रीतीनं ज्यांनी मात्र ओम साई स्पोर्ट्स या चॅनलला आपलं मोलाचं सहकार्य मोलाचा वाटा ज्यांनी मात्र दिला असे मात्र आपण पाहतोय हर्षद घरत आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे जिथे स्कोर कार्डला 36 धावा लागल्या जात आहेत. सुबब लाईन और लेंथनं गोलंदाजी मात्र करावी लागेल. विकेट फॅक्टर ही मात्र भूमिका खूप महत्वाची असेल. अक्षय गोवाळकर यांच्यासाठी जर आपण पाहिलं तर इथे मात्र चेंडू डॉट आलाय. रोहिल मात्र यांनी खऱ्या अर्थानं मन जिंकली जिज्ञेश यांची. जो मात्र चौकार मिसफिल्ड झाला तिथे मात्र रोहिल यांच्यासाठी टाळ्या आल्या. बघा म्हणजे मित्रच हे असे असतात जे मात्र चुकीच्या ठिकाणी देखील सपोर्ट करतात. ह्यालाच तर म्हणतात मित्र. जाऊया मॅचकडे जिथे धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर चौथ्या षटकाला सुरुवात झालाय. ऑन साइडला अतिशय चांगला फटका गगनाला गवसणी घालणारा हा मात्र आलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप दर्जेदार चौकार 4. जातो अजित सर किती वेळा रे तर जाऊया मॅचकडे. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अक्षय गोवळकर याच्यासाठी मात्र एक चेंडू चौकार देखील येतोय. पुन्हा एकदा मात्र कमबॅक केलं जात आहे. आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. अर्थात स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 40 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉल मधला रंगलेला कडवा संघर्ष कोण जिंकणार आणि कोण हरणार यावेळेस कट केला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि तिथून जर आपण पाहिलं तर डीप पॉइंटचा खेळाडू आकाश पाटील हा मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2ने प्रगतीपथ पुढे सरकेल. धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 42 धावा अक्षय गोवळकर आणि आपण पाहतोय आकाश पाटील भावजी आणि साळे अशी मात्र जोडी आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या आगामी काळात 16 मार्च 14-15 मार्चला मात्र फेब्रुवारी विवाह संपन्न होतोय आणि त्यांचा मात्र महत्वपूर्ण तो सोहळा. आयुष्यातली अर्धी इनिंग संपली आणि आता दुसरी इनिंगला मात्र सुरुवात करतील आणि वैवाहिक जीवन मात्र इथून सुरुवात होईल. अक्षय आणि एका बाजूला आकाश. जाऊया मॅचकडे. तर जाऊया मॅचकडे जिथे मात्र फलंदाज इथे मात्र परतीचा प्रवास करतोय अक्षय गोवळकर. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर करण भुईर हा मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे आणि करण भुईर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर आता करण कुठल्या रीतीचा खेळ करेल. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला या षटकात आतापर्यंत षटक क्रमांक 3 पूर्ण झालाय आणि या 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 4 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 42 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. अक्षय गोवळकर आणि एका बाजूला आपण पाहतोय अक्षयचा जर विचार केला तर ज्याने मात्र 32 धावा
18 चेंडूंचा खेळ पूर्ण करत असताना सुपर्ब बॅटिंग, अतिशय चांगल्या रीतीचा वेल प्ले. 32 धावा अगदी शेवटचा सामना होता आणि आजपासून मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की आता जोपर्यंत हळद लागत नाही तोपर्यंत क्रिकेट खेळणार नाही. जाऊया मॅचकडे. सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे अगदी शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्कवर प्रभाकर, एक सिनियर सिटीजन खेळाडू, एक दिग्गज, क्रिकेटचे दिग्गज म्हणून म्हटलं तरी हरकत नाही. कित्येक वर्ष मात्र क्रिकेटची सेवा करत प्रभाकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रभाकर सर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मुकेश यांना मात्र बीट करत चेंडू मात्र निघून जातोय शॉर्ट थर्डमॅनला. तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि बारगाव मात्र चेस करतोय आणि बारगावच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील, 3 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजेच आतापर्यंत आपण पाहिल्या तर 45 धावा. कालच्या दिवसात 150 T20 आहे क्रिकेटचे सामने खेळणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रोहित शर्मा कालच्या दिवसात 150वा सामना होता, परंतु गोल्डन डकचा शिकार आपल्याला पाहायला मिळाला. परंतु अफगाणिस्तान विरुद्ध इंडिया ही सिरीज आपण पाहतोय इंडियाने नावावर करून घेतली, परंतु सर्वाधिक खंतीची बाब राहिली वर्ल्ड कप हे मात्र मिशन खऱ्या अर्थानं स्वप्न राहिलं. जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कवर प्रभाकर आहेत. ऑन साईडला करण यांचा मात्र फटका दर्जेदार, चेंडूला मात्र आपण पाहतोय लॉंग लेग मधून खेळून काढले. करण भोईर यांचा मात्र येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. चेंडूंचा खेळ झालाय या षटकातला आतापर्यंत जर आपण पाहिला तर 2 येणारे आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुंदर रीतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉल मधला रंगलेला कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. यावेळी करण भोईर यांचा मात्र हा चेंडू त्यांनी वल्लभ केला आहे. पंच प्रणित मात्र सांगतात की हा चेंडू वाईड मिळणार नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आधुनिक क्रिकेटचे नियम बदललेत. आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला हे शफल वाईड मिळत नाहीत आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे आणि गोलंदाज पुन्हा एकदा प्रभाकर चेंडू क्रमांक 4 घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज. यावेळेस ऑन साईडला मुकेश ठाकूर अगदी पहिल्या षटकापासून मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि एका बाजूला तग धरून उभे राहिलेत. एक खराब चेंडू कधी येईल याची वाट बघतायत. सिंगल मात्र पूर्ण झाली, धावा जाऊन पोहोचतात फलकावरती. जर आपण पाहिलं तर 50 ऑन दी स्कोर कार्ड, 50 धावा फलकावरती लागल्या जातील येणाऱ्या काळात. जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. करंटला मात्र बीट करत मागे जर आपण पाहिलं तर खराब यष्टीरक्षण देखील होत आहे. सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलने आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 51च्या घरात धावा जाऊन पोहोचतील आता 51. आणि या षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत 5वं षटक चेंडू फेकून झालेत. या षटकातले 5 अगदी शेवटचा चेंडू असेल, अगदी लास्ट बॉल या मॅच मधला, या पहिल्या सत्राचा, पहिल्या इनिंगचा. यावेळी ऑन साईडला खेळायचा होता. खाली मात्र यष्टीरक्षक पुढे सरसावतायत. सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच आता 53 धावा आणि 54 धावांचं टार्गेट असेल. ह्या 54 धावा कशा जमवल्या जातील त्या सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत या मॅच करिता जॉईन होतोय. जसा पुढचा मॅच आपल्याला बघायला मिळेल क्वालिफायर 1चा, तेव्हा अजित पाटील सर आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवायचे आहेत. 5 षटकांमध्ये 54 धावा. काय होईल काय बिघडेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. जेवणाची सुविधा चालू आहे, जेवणाची व्यवस्था झालेली आहे. कोणी जेवायचे बाकी असतील प्लीज जेवून घ्या.
लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवायचे आहेत. जाऊया आपण मॅच कडे, जिथे मात्र 54 धावांचं मात्र टार्गेट सेट केलंय आणि त्या 54 धावा मात्र कशा जमवल्या जातील हे देखील बघणं तेवढंच एक एंटरटेनमेंट राहील प्रेक्षकांसाठी. कारण केतननं मात्र एक चांगला फॉर्म इथे दाखवलाय आणि तोच फॉर्म तुम्हाला मात्र आणखीन पुढे कसा राखता येईल हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. ऑलमोस्ट मात्र या संघानं मजल मारलाय टॉप मध्ये आणि येणाऱ्या काळात आपण पाहतोय हा सामना जर तुम्ही जिंकताय तर खऱ्या अर्थानं पॉइंट्स टेबलला टॉप करत राहणार आणि पहिला क्वालिफायर एकचा सामना मात्र खेळण्याचा मान तुम्हाला मिळेल. चला मॅच चालू करायचा आहे, जिथे 54 धावा जमवायच्या आहेत. या 54 धावा तुम्ही कशा जमवताय हे देखील खूप सुंदर रीतीचा मात्र खेळ बघायला मिळेल. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर अक्षय गोवळकर, तृषाल आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. तृषाल आणि केतन ही जोडी मैदानाच्या आत, तर गोलंदाजी मार्कवर अक्षय गोवळकर हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा सलग 2 दिवस कव्हर करत असताना कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाले मयूर घरत, आजच्या दिवसात हर्षद घरत यांना आपण पाहतोय. तर ऑल सेट, मॅच इज ऑन, गेम इज ऑन आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार, अर्थात अक्षय गोवळकर, राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पहिल्या चेंडूवर तृषालसाठी अतिशय चांगला चेंडू राहिला, ज्या चेंडूचा मात्र भरपूर समाचार घेता आला नाही. अगदी गुड लाईन स्पॉटवर चेंडूची पिचिंग झाली आणि तदनंतर फलंदाजाला मात्र थोडंसं कठीण राहिलं. चेंडूला मात्र चेक केलं, सन्मान मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे ओपन होत नाही, चेंडू मात्र पहिलाच डॉट आलाय. आपण पाहू शकाल सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यानंतरचा सामना क्वालिफायर 1चा सामना आपण बघणार आहोत आणि येणाऱ्या काळात आपण पाहतोय कुठल्या रीतीने मात्र तो खेळ केला जाईल. कुठला संघ मात्र आजच्या संध्याकाळमध्ये या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव लिहिल. यावेळेस अतिशय सुंदर फटका, विराट प्रेम कोहलीची आठवण करून देत असताना या फटक्याने आपण पाहतोय आलेला मात्र हा दर्जेदार असा चौकार आणि या 4 धाव्यांनी मात्र ओपनिंग बॅलन्स इथे मात्र ओपन केलं जात आहे. फलंदाज तृषालच्या बॅटमधून इथे मात्र चौकार. पहिला चेंडू थोडासा गुड लाईन स्पॉटला होता, त्याचा मात्र सन्मान केला. तदनंतर चेंडूला थोडंसं स्लॉटमध्ये टाकलं, धन्यवाद डीजे. आणि त्या चेंडूचा भरपूर समाचार घेत चेंडूला मात्र कव्हरला मात्र खेळून काढलं, चौकार. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अतिशय चांगली बॅटिंग, बॉडी बॅलन्स केलं मागच्या पायावर आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय या लॉंग लेग मधून खेळलेला हा फटका, चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक MPLचा हा चौकार. येणारे चेंडू मात्र या षटकातले आणखीन बाकी असतील 3. टार्गेटचा जर विचार केला तर 54 धावा मात्र जमवायचे आहेत. या 54 धावा कशा जमवल्या जातील, सुरुवात चांगली केलंय, इथून शेवट कसा केला जाईल हा देखील प्रश्न तेवढाच महत्वपूर्ण राहिलाय. अक्षय गोवळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाजी मार्कवर तृषाल यानं मात्र अतिशय चांगली फलंदाजी. आता रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा प्रयत्न केला, चेंडू मात्र डॉट येतोय. 4 चेंडूने 8 धावा, 5 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा होणारा मॅच क्वालिफायर 1. तर येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर कोण असतील जे मात्र 2 संघ, एका बाजूला सद्गुरू 11 हा संघ मात्र A ग्रुप मधून मात्र टॉप करतोय, तर एका B ग्रुप मधून आपण पाहू शकाल तो म्हणजेच
किंग्स ऑफ माकुंडसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र टॉप टेबलला आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय चांगली बॅटिंग त्रुशालच्या बॅटमधून आलेला या षटकातला तिसरा असा मात्र हा चौकार. 5 चेंडू आणि 12 धावा. धन्यवाद डीजे. यावेळी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र त्रुशाल याने मात्र सुरुवात केलंय की फक्त चौकारांमध्ये डील करायचं. सिंगल डबल हा आपला स्वाभाविक खेळ नाही. आपली जी ओळख आहे तेच आपण करायचं. ज्या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये सुपर बॅटिंग. शेवटचा चेंडू असेल आणि 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अर्षद घरत आमच्या समवेत आता जोडले जात आहेत लाईव्ह ऑपरेटिंग करिता. सगळे गुण संपन्न, सर्व गुण संपन्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्षद घरत एकंदरीत सुंदर रीतीने मात्र ऑपरेटिंग देखील त्यांच्या माध्यमातून होत असते. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक करण भोईर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ अगदी समाप्तीवर आला आणि पहिल्या षटकात धावांची लयलूट, जिथे 3 चौकार त्रुशालच्या बॅटमधून आणि 1 वाईडच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 13. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस डीजे. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर निशांत येत आहेत. पहिल्या षटकात तब्बल 13 धावा, आणखीन 41 धावांची गरज आहे. 4 षटकांनी 41 धावा. यावेळी स्विंग अँड मिस. चेंडूला मात्र अनएक्सपेक्टेड बाउन्स मिळाला. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून त्या खेळपट्टीवर अतिशय सुंदर रीतीने खेळ आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या सकाळच्या सत्रात थोडंसं विकेट आणखीन स्लो होतं, परंतु कालचा दिवस गेला. आजची दुपारची सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी आता टणक खेळपट्टी आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळेच मात्र एक चांगला बाउन्स गोलंदाजाला मिळतोय. यावेळेस मात्र केतनचा फटका चांगला आहे. चेंडू मात्र अगदी पिचिंग झाल्यानंतर मात्र खूप स्लो रीतीचा आला आणि मिश्रण केलं होतं, परंतु त्याला रीड केलं ते म्हणजेच फलंदाज केतन यानं, आणि इथे मात्र षटकार शोधलाय. 6. चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे, पण पाहू शकाल धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचते. तब्बल षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अर्थात दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आलेला मात्र आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर हा षटकार आलाय. पहिला चेंडू मात्र डॉट आला. तदनंतर जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात चांगला कमबॅक बघायला मिळाला फलंदाजाकडून. डॉट आल्यानंतर दुसरा चेंडू जो आला त्या चेंडूला मात्र आपण पाहतोय पुलच्या फटक्यामध्ये सक्सेसफुल केलं. मनीषजी ठाकूर कुठे असतील त्यांनी प्लीज जितेंद्र पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. ते समर्थन कक्षासमोर उभे आहेत. प्लीज मनीष ठाकूर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या. हा चेंडू जर आपण पाहिला तर वाईड असेल. पंचप्रणित पुन्हा एकदा वळतायत. 20 धावा धावफलकावरती. एका बाजूला त्रुशाल 6 चेंडू आणि 12 वरती खेळतोय, तर एका बाजूला केतन 2 चेंडू आणि 6 वरती खेळतोय. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूला आपण पाहू शकाल निशांत यानं 3 चेंडूंमागे 7 धावा खर्च केला, ज्यामध्ये 1 वाईड, 1 षटकार आणि 1 सिंगल. ऑन साईडला मात्र आपण पाहतोय हलक्यातने खेळून काढला अगदी बॉटमहँडचा यूज करत. चेंडूला मात्र आपण पाहतोय मिड ऑनला क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच यावेळी जर आपण पाहिलं तर अक्षय गोवळकर लॉंगॉन मध्ये उभा आहे. तिथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तर धावसंख्या मात्र इथून देखील 1 मिळते आणि धावांची जर गती पाहिली तर स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 22. दुसऱ्या षटकाचा अगदी चेंडू क्रमांक 5 घेऊन गोलंदाज तयार निशांत. यावेळेस आपण पाहतोय शॉटम फुलचा फटका. चेंडू मात्र निघून जाईल का? यस, ऑल राईट. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार षटकार. 6.
तर जाऊया मॅच कडे. धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचतंय. यावेळेस पुन्हा एकदा केतन यांचा फटका चांगला आहे. चेंडूला मात्र दिशा दिली आणि लॉंग लेग मधून चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे धावांचा ओघ मात्र वाढलाय आणि धावा मात्र जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे आता फलकावरती, अर्थात 32 धावा, 32. फलंदाज कुठले मात्र जे खेळाडू आहेत ते मात्र प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलतील, कुठला संघ नायक, कुठले संघ मालक प्रथम क्रमांकावर नाव लिहितील ही येणारी संध्याकाळ सांगेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर योगेश, राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय तृषाल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तृषालचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क काही होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव आलाय. 32 धावा फलकावरती. 32 ऑन द स्कोर कार्ड. एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच केतन, एका बाजूला आपण पाहतोय तृषाल. तृषालचा विचार केला तर 8 चेंडू आणि 13 धावा, 5 चेंडू आणि 17 धावांवरती खेळतोय केतन. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय योगेश. 54 धावांचा पाठलाग करायचा. फुल अर्लीचा चेंडू, बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन होत नाहीये. तिथे जर आपण पाहिलं तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिला हादरा, पहिला झटका, विकेटचं पतन. सद्गुरू 11 साठी तृषाल बॅक टू द डगआउट, गॉन. करंट फायटर आणि एका बाजूला आपण पाहतोय आर्यन फायटर. दोन कर्णधारांना आवाज पोहोचला असेल तर एलिमेंटरच्या पहिल्या टॉस साठी या. आपण एका बाजूला करणला बघणार आहोत, एका बाजूला सुजितला बघणार आहोत. सकाळच्या सत्रात झंझावती इनिंग 48 धावांची सुजितची राहिली, जिथे 45 धावा मात्र चेस झाल्या. त्यानंतर एलिमेंटरचा मात्र तो सामना क्वालिफायर 1चा सामना असणार आहे, तो म्हणजे सद्गुरू 11 एका बाजूला लिडिंग टॉप करते आणि एका बाजूला बी ग्रुप मधून किंग्स ऑफ माकुणसार हा संघ मात्र लीड करतोय. या संघाला मात्र एक संधी असेल, जरी मात्र त्या सामन्यात तुम्ही पराभव होताय तर एक संधी मात्र एलिमेंटर सामन्यातल्या विजयी संघासोबत तुम्हाला एक संधी असणार आहे. येणाऱ्या काळात ते देखील आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ने भर होते, धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 34. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झालाय. आणखीन मात्र 20 धावा जमवायच्या. चेंडू असतील तुमच्याकडे 15 चेंडू आणि 20ची गरज आणि 15 चेंडू. सुपर क्रिकेट बघायला मिळतोय. रोहिल मात्र नुकताच दाखल झालाय, ज्याच्याकडे मोठे फटके त्याची ओळख आहे, परंतु यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढला. सिंगल परिपूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न आहे आणि अगदी सहजरित्या इथे मात्र 2 धावा पूर्ण होतील. अक्षय गोवळकर चेंडू उचलेल, फेकी करेल, तद्वर रोहिलने मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 36. 18ची गरज. चेंडू आहेत 14 चेंडू, 18ची गरज, 14 चेंडू. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सद्गुरू 11, एका बाजूला आपण पाहतोय संजीवनी 11. यांच्यातला मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॉडी शफल करून मात्र खेळण्याचा प्रयत्न. पंच मात्र आपण पाहतोय प्रणित म्हात्रे कॉमेंट्री बॉक्सकडे वळतात आणि मात्र ऍक्शन मध्ये त्यांना आणलं जातं. वाईट चेंडू आहे. धावसंख्या 1 मिळाली. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. टार्गेटचा जर विचार केला 54 धावा, 14 चेंडू आणि 17ची गरज. इक्वेशन आपल्या समोर. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय अगदी समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र तिथे पोहोचलेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आपण पाहतोय 1 बाउन्स मधून यष्टीरक्षकाने फेकी पकडली. धावसंख्या 2 इथे देखील मिळाल्या. आता धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच फलकावरती आपण पाहिल्या तर 39 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झालाय. आता 13 चेंडू आहेत आणि 15ची गरज आहे, म्हणजेच सामना आता हळूहळू जवळ येत चाललाय.
गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळी चेंडू वाईड असेल का? यस, ऑल राईट. पंचांचे 2 हात बाजूला. भरकटलेली लाईन, बँकेत बॅलन्स आधीच कमी, त्याच्यामध्ये खर्च जास्त, तर नाही चालणार. आता चेंडूंचा खेळ आहे तो म्हणजेच 13 आणि धावा जमवायच्या तुम्हाला 14. अगदी जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय आणि शेवटचा चेंडू रोहिल मात्रे. यावेळेस आपण पाहतोय कहा पे निगाह कहा पे निशाणा. चेंडू मात्र येतोय डॉट आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 या धावसंख्येवरती. कारण रन रेट जर आपण पाहिला तर 13.33च्या सरासरीने मात्र आपण पाहतोय धावा 40 जमा होत आहेत आणि येणारे मात्र 12 चेंडू आहेत. 12 चेंडू आणि 14ची गरज. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो चिराग. यावेळेस मात्र चिरागच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण, केतनच्या माध्यमातून आलेला हा षटकार. गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र केतन तयार. यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझनला सिंगल मात्र मिळाली. तिथे मात्र डॉक्टर साहेब क्षेत्ररक्षण करतील. तत्पूर्वी धावसंख्या 1 मिळाली. 47 वरती धावा जाऊन पोहोचतायत. आणखीन जर पाहिलं तर धावा तुम्हाला जमवायच्या 10 चेंडूंमागे 7. 47 वरती धावा पोहोचतायत. 54चा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉल मधलं हे मात्र कडवा संघर्ष. इथे मात्र रोहिलच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका. चेंडूला मात्र एअर रूटने पाठवलाय. षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. धावसंख्या आता फक्त एका धावेची गरज. स्कोर इज लेवल. 8 चेंडू आणि 1ची गरज. यावेळी सेन्सिबल क्रिकेट खेळून मात्र इथे 1 धाव मिळवली जाते. चला पुढचा होणारा मॅच एका बाजूला असेल तो म्हणजेच आर्यन फायटर्स, तर दुसऱ्या बाजूला असेल तो म्हणजेच करण फायटर्स. टॉस साठी या, लगेच टॉस साठी यायचं आहे. मी विनंती करतोय 2 कर्णधारांना लगेच टॉस साठी या. जास्त वेळ न घेता एलिमेंटर 1चा सामना आपण चालू करणार आहोत. महत्वपूर्ण सामना तो देखील असेल, तर जास्त वेळ न घेता मित्रांनो टॉस साठी या.